नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. दुपारचा 1 वाजतोय. दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून. ठाकरे बंधूंची युती कधी होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आमच्या दोघांचा निर्णय घेण्यास आम्ही दोघे बंधू खंबीर आहोत. आमच्या युतीच्या निर्णयात तिसऱ्याची गरज नाही असं मोठं विधान उद्धव ठाकरेंनी केलं. तसंच युतीसाठी इंडिया आघाडीच्या अटी शर्ती नाहीत असंही ते म्हणाले. त्यामुळे राज ठाकरेंसोबत युती करताना उद्धव ठाकरे इंडिया आघाडीला विश्वासात घेणार नाहीत का असा प्रश्न उपस्थित होतोय. उद्धव ठाकरेंचं हे वक्तव्य म्हणजे ते इंडिया आघाडीवर वेळप्रसंगी पाणी सोडण्यासही तयार आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाराष्ट्राचं राजकारण बदलत असताना आणि दोन बंधू एकत्र येत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष इंडिया आघाडीत राहणार का? पण माझं म्हणणं की अशा कुठे काय अटीतटी शर्ती नाहीच आहेत. त्याच्यामुळे मी म्हटलं ना की आमच्या दोघांचा निर्णय घ्यायला आम्ही दोघेही खंबीर आहोत. तर आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत. उदय, आज पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी केलेलं एक विधान ते म्हणजे इंडिया आघाडी संदर्भात काही अटी शर्ती नाहीयेत, म्हणजे वेळ प्रसंगी इंडिया आघाडीवरती सुद्धा पाणी सोडू शकतात किंवा इंडिया आघाडीला सोडू शकतात उद्धव ठाकरे. अगदी तशीच चर्चा आता दिल्लीच्या राजकारणात रंगू लागलेली आहे. आज इंडिया ब्लॉकची म्हणजे इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी होणार आहे आणि त्याच बैठकीला जाण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील दिल्लीमध्ये आलेले आहेत. तत्पूर्वी जाण्यापूर्वी त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक चर्चा जी आहे त्या समोर केलेली आहे. विशेष करून राज ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाची जी युती होणार आहे ती युती काँग्रेससाठी काहीसं अडचणीची ठरते आहे. काँग्रेस इंडिया आघाडीतला प्रमुख पक्ष आहे आणि काँग्रेस आणि आघाडीमध्ये एकूणच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील आहे. काँग्रेसला हे कितपत रुचेल हा देखील एक खूप मोठा प्रश्न आहे आणि त्याचसाठी राज्यातलं राजकारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सर्वाधिक महत्त्वाचं आहे केंद्रातल्या राजकारणापेक्षा. त्यामुळे केंद्रातल्या राजकारणामध्ये इंडिया आघाडीमध्ये राहण्यापेक्षा राज्यातलं राजकारण आपलं स्वतःचं अधिक भक्कम करावं असा विचार जो आहे तो ठाकरे गटामध्ये आहे. आणि त्याचमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत युती करताना जर का काँग्रेसला सोडचिठ्ठी द्यावी लागली, इंडिया आघाडीला सोडचिठ्ठी द्यावी लागली तर त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तयार असल्याची माहिती जी आहे ती मिळते. आणि त्या दृष्टिकोनातून आज जर इंडिया आघाडीची बैठक होत आहे ही बैठक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी शेवटची बैठक जी आहे ती ठरू शकते. राज्यातल्या राजकारणाला सर्वोत्तम प्राधान्य जे आहे ते ठाकरे गट देताना दिसतोय. त्यामुळे मनसेचा एकूणच परप्रांतीय हा जो विषय आहे, परप्रांतीयबद्दलची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जी भूमिका आहे ती काँग्रेसला रुचणारी नाही आहे. तर राज ठाकरे यांना देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष इंडिया आघाडीमध्ये आणि काँग्रेससोबत असणं हे राज ठाकरे यांना देखील रुचणारं नाही आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांना पूरक राजकारण जर त्यांना करायचं असेल तर परस्परांना अडचणीचे विषय जे आहेत ते युती करण्याआधीच सोडवावे लागतील. आणि त्याच दृष्टिकोनातून आज दिल्लीमध्ये काही पडद्यामागून हालचाली ज्या आहेत त्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः उपस्थित राहत असले तरी देखील ही बैठक त्यांची शेवटची बैठक असू शकते. कारण लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठक झाली नाही, ती बैठक आज होत आहे. आणि या इंडिया आघाडीमध्ये या आधीच आम आदमी पक्ष जो आहे तो बाहेर पडलेला आहे. तृणमूल काँग्रेस पक्ष जो आहे ममता बॅनर्जी यांचा, त्यांनी देखील एक वेगळी भूमिका जी आहे ती निवडलेली आहे. त्यानंतर आता इंडिया आघाडीमधला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष आहे, तो बाहेर पडण्याच्या तयारीत आहे का असा देखील प्रश्न विचारला जात आहे. कारण या पक्षासाठी महाराष्ट्र महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातलं राजकारण त्यांना जर जिंकायचं असेल तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची युती जी आहे ती ठाकरे गटाला ती अधिक सर्वोत्तम आणि महत्त्वाची असणार आहे. आणि त्यासाठी केंद्रातल्या राजकारणावरती ठाकरे गट पाणी सोडण्याच्या तयारीवरती आहे. बिलकुल उदय, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. या संदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, काँग्रेसचे नेते सचिन सावंत आपल्या सोबत आहेत. सचिनजी, जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत तर मग वेळ पडली तर तुमची साथ सोडायला सुद्धा उद्धव ठाकरे मागे पुढे बघणार नाहीत असंच दिसतंय. काय वाटतं तुम्हाला? पहिली गोष्ट अशी की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्यामध्ये त्या खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. आणि आपल्याला आठवत असेल की 15 वर्ष आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडीचं सरकार होतं, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही वेगळ्या लढवल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकांमध्ये कोणाला कोणती भूमिका घ्यावी हा जसा त्यांचा प्रश्न आहे तसाच तो आम्हीही त्या ठिकाणी जावं की नाही जावं आमचा प्रश्न असणार आहे. त्यामुळे तो निर्णय आम्ही आमच्या कार्यकर्त्यांबरोबर त्या ठिकाणी चर्चा करून घेऊ. भविष्यामध्ये काय केलं पाहिजे या दृष्टिकोनातून कोणाला कोणाच्या आघाडीमध्ये जायचं हा त्यांचा प्रश्न आहे. आणि राहता राहिला इंडिया आघाडीमध्ये स्थानिक पातळीवरती तुम्ही जर पाहिलं तर राज्यांमधली गणित ही वेगळी आहेत. त्यामध्ये तिथल्या
अनेक जी काही पक्ष आहेत त्या इंडिया आघाडीमधले ते स्थानिक पातळीवरती काँग्रेसच्या विरोधामध्ये लढतात ना. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरती भारतीय जनता पक्षाचा विरोध हा लोकशाही संरक्षणार्थ आहे. त्या भूमिकेवरती जे जे लोक आहेत ते इंडिया आघाडीमध्ये आहेत. आता राज्याच्या राजकारणामध्ये वेगवेगळे विषय असू शकतात, त्यांची भूमिका असू शकते. आमचं काय म्हणणं आहे त्याला. बरं, मग फक्त तुम्ही या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपुरता म्हणताय की जर एकूणच इंडिया आघाडीमधनं समजा उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष सुद्धा किंवा त्यांनी बाहेर पडण्याचं ठरवलं तर त्याचा परिणाम इतरही निवडणुकांवरती होईलच की मग? नाही, पहिली गोष्ट अशी की आघाडीमध्ये राहावं, इंडिया आघाडीमध्ये राहावं किंवा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये राहावं, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेगळे काही घ्यावं, हा प्रत्येक पक्षाचा स्वतःचा निर्णय. कोणाला बंधनकारक असू शकत नाही ना कुठली आघाडी आणि ही. तर त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घ्यावा. आमच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाचे देश पातळीवरती लोकशाहीचं संरक्षण करायसाठी इंडिया आघाडी आहे आणि महाराष्ट्रातही त्याच पद्धतीने आम्ही विचार करून एकत्र आलो होतो, कारण ती प्राथमिकता आहे. आता साताराला आमच्या विचारांमध्ये विरोध तर निश्चितपणे आहे. आम्हाला हिंसात्मक विचार हा कधीच आवडलेला नाही. कुठलाही धर्मांध विचार आम्ही त्याच्या त्या ठिकाणी पाठीराखे होऊ शकत नाही, त्याच्या विरोधातच आम्ही राहणार आहोत. बरं, पण आपल्या वेगवेगळ्या भूमिका घेत जर एक एक पक्ष करून जर इंडिया आघाडीतनं बाहेर पडायचं म्हटलंय तर मग इंडिया आघाडीचं काय होणार पुढे? पहिली गोष्ट या इंडिया आघाडी म्हणून मगाशी म्हणालो की राष्ट्रीय स्तरावरती जी काही भूमिका आहे ती अनेक पक्षांची इंडिया आघाडीमधल्या ही वेगळी आहे. त्यासाठी तिथे एकमत आहे. राज्यांमधलं राजकारण वेगळे आहे जे आमच्या विरोधामध्येही लढतात. आता तृणमूल काँग्रेसच्या विरोधामध्ये आम्ही लढतो ना खाली तिकडे. अनेक ठिकाणी आमच्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आम्ही वेगवेगळे असतो ना. आम आदमी पक्षाच्या बरोबर काही आम्ही राज्याच्या राजकारणामध्ये एकत्र नव्हतो. त्यांनी आले, ते गेले, तो ठीक आहे, काय हरकत नाही. आमच्या भूमिका मात्र ठाम आहेत. त्या सत्तेच्या किंवा राज्याच्या किंवा कुठल्याही विषयाच्या वरती बदलत नाहीत. बरं, सचिनजी धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आपल्यासोबत विद्या चव्हाण आहेत, राष्ट्रवादीच्या नेत्या. विद्याताई, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. एकतर उद्धव ठाकरेंचं आजचं उत्तर जर ऐकलं तर मग इंडिया आघाडीमध्ये राहण्यासंदर्भात काही अटी शर्ती नाहीयेत. जर महाराष्ट्रामध्ये ठाकरे बंधू एकत्र येत आहेत तर मग इंडिया आघाडी संदर्भात त्यांनी केलेले मोठं विधान आहे, त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? नाही, इंडिया आघाडी जी आहे ती देशव्यापी आहे. प्रत्येक राज्यामध्ये लोकसभा आणि विधानसभेसाठी आहे. परंतु आपण जर बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्या स्थानिक म्हणजे फक्त मुंबईचाच विचार केला तर नाही, प्रत्येक जिल्ह्याचा विचार केला तरी त्याच्या शक्यता बदलत जातात. कार्यकर्त्यांचा जो ओढा असतो त्याप्रमाणे आपल्याला ऐकायला लागतं. त्यामुळे आता जरी उद्धवजींनी काही सांगितलं तरी मला नाही वाटत इंडिया आघाडीमध्ये काही विस्कळीतपणा येईल किंवा काही येईल. आणि त्यांना जरी राज ठाकरेंना जर चालणार असेल इंडिया आघाडी बरोबर येणं तर काही वेगळा विचार केला जाईल. परंतु त्या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. अजूनपर्यंत त्या दोघांची म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती झाली पाहिजे. पुढे त्यांना महानगरपालिकेमध्ये सीट ऍडजस्टमेंट त्यांची झाली पाहिजे. त्याच्यात कोण कुठे लढणार ते झालं पाहिजे. त्याच्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सगळ्यांचा संबंध येतो. त्यामुळे ती गणित त्या ह्याच्याप्रमाणे बदलत जातात. त्यामुळे त्याच्यामध्ये काही फारसं मोठं मला काही वाटत नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे. मुंबई महापालिका भाजपकडे जाऊ न देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कसं काय होतं आणि नंतर म्हणजे काही वेळेस काय होतं, निवडणुकांच्या पूर्वी एकत्र येत नाहीत पण निवडणुका झाल्यानंतर जर का काही सीट्स कमी पडत असतील आणि भाजपला सत्तेत येऊ द्यायचं नसेल तर मग तो आधार दिला जातो ना प्रत्येकाला. त्यामुळे सगळं आता जरी ते उद्धवजी काही बोलले तरी त्याच्यातनं असा अर्थ काढता कामा नये की त्यातनं इंडिया आघाडीला किंवा महाविकास आघाडीला काही क्षती पोहोचेल असं मला वाटत नाही. बरं, विद्याताई धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आता पुढची बातमी बघूयात. व्हीव्हीपॅट सुद्धा काढत असाल तर मग निवडणुकांचा फार्स कशासाठी करता, असा तर सरळच निकाल जाहीर करून टाका, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावरती केली आहे. ईव्हीएमवरती अनेक राजकीय पक्षांनी वारंवार आक्षेप घेतला आणि त्यावरनं विरोधकांकडून सडकून टीका देखील करण्यात आली. याच मुद्द्यावरनं उद्धव ठाकरेंनी ही टीका करत सवाल उपस्थित केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट काढून टाकण्यात आल्याच्या निर्णयावरती त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तुमचं मत कुठे जातंय हे शेवटपर्यंत कळत नाही, त्यामुळे तुम्हाला आमचं मत कुठे गेलं हे कळलं पाहिजे, असं ठाकरे म्हणाले. तसंच बॅलेट पेपरमध्ये शिक्का मारला जायचा, त्यामुळे मतदाराला खात्री होती
आणि ईव्हीएम मध्ये मात्र बटन दाबल्यानंतरही आतमध्ये काय नोंद होतं हे कळत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. तर व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यावरनं ठाकरेंनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. ईव्हीएम वरती आमचा आक्षेप असताना आणखीन त्याच्यात एक अपारदर्शकता आणलेली आहे की त्यांनी ते व्हीव्हीपॅट मशीनच आता काढून टाकलेले आहे. मग तुम्ही निवडणुका घेता कशाला? सरळ जाहीर करून टाका ना यांचे एवढे जिंकले म्हणून. आम्हाला एकतर आमचं म्हणजे मतदाराला त्याचं मत जाते कुठे हे शेवटपर्यंत कळलं पाहिजे. ते ईव्हीएममध्ये कळत नाही आहे. कारण बटन दाबलं जाते, दिवा लागतोय, आवाज येतोय, ती रिसीट दिसते, पण ती रिसीट नंतर एकूण सगळ्या रिसीट काय मोजल्या जात नाहीत. आणि मत रजिस्टर कुठे होते आतमध्ये, रजिस्टर कसं होतंय ते कळत नाही. बॅलेट पेपरवरती कसं होतं की शिक्का मारल्यानंतर ती उभी घडी घातली जायची. त्याच्यामुळे शाई जरी ओली असली तरी जास्तीत जास्त त्याच उमेदवाराच्या नावावरती ती शाई थोडीशी उमटायची. पण मत कुठे माझं मी दिले हे शेवटपर्यंत कळत होतं, ते ईव्हीएममध्ये कळत नाही आहे. आणि त्याच्यात आणखीन आता व्हीव्हीपॅट काढतायत. मग तुम्ही निवडणुका घेण्याचा फार्स करता कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवरती केलेल्या टीकेचे उद्धव ठाकरेंनी चांगला समाचार घेतला. त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असून ते 10 जनपदकडे जातात, तर आम्ही लोककल्याणकारी मार्गाकडे गेलो असा टोला शिंदेंनी ठाकरेंना लगावला होता. तर आमचा शिवसेना पक्ष असून इथे कोणी मालक नाही अशी टीका शिंदेंनी ठाकरेंवरती केली. त्यालाच आज उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं. गद्दारांच्या मताला किंमत देत नाही तर शिंदे हे आपल्या मालकाची भेट घेण्यासाठी आले असतील असं थेट प्रत्युत्तर ठाकरेंनी शिंदेंच्या टीकेला दिलं. दरम्यान मोदींवर देखील ठाकरेंनी घणाघात केला आणि मोदी आणि शहा म्हणजेच भाजपचे प्रचार मंत्री असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. तर पाकिस्तान, अमेरिका आणि चीनच्या मुद्द्यावरनं बोलताना त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली. देशाला आता चांगल्या प्रधानमंत्र्याची गरज आहे असंही ठाकरे म्हणाले. त्यांचं एवढे ते त्यांचा विचार किंवा त्यांच्या याला उत्तर देणे एवढे ते काही महान नाहीत. शेवटी गद्दार हा गद्दार असतो. त्याच्यामुळे गद्दाराच्या मताला मी काही किंमत देत नाही. ठीक आहे, पुढे. त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर आपण त्याच्यावर काय बोलू शकतो? ते बघा, ते तिकडे 10 जनपदकडे जात आहेत. आम्ही इकडे लोककल्याणकारी मार्गाकडे गेलो. जे बाळासाहेबांनी जो लोककल्याणाचा मार्ग आम्हाला दाखवला आहे त्या मार्गाने आपण गेलो. आणि म्हणून देश बघतोय की कोण कुठं चाललंय. जे बाळासाहेबांना कधी आवडलं नाही ते जे कोणी काही लोक करतायत. आमचा शिवसेना पक्ष आहे, त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, तशी आमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे. आमचा शिवसेनेचा पक्ष हा लोककल्याणाचा पक्ष आहे, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही. आता बातमी राज्यात नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड दौऱ्यादरम्यान जिल्हा क्रीडा संकुलातील कामाची पाहणी केली. यावेळी उपस्थित एका नागरिकानं रोडचं काम होणार की नाही असा प्रश्न विचारला. दरम्यान त्यानंतर अजित पवार चांगले संतापले. माझ्याकडे काही जादूची कांडी नाही, तुम्ही सहकार्य करा असा सल्ला अजित पवारांनी दिला. आधीच्या लोकांनी काहीच केलं नाही असं अजित पवार म्हणाले. आता मला कोणाचं काही काढायचं नाही, मी सहकार्य करतो, नाहीतर मी जातो. मग कुणाला तरी पालकमंत्री कुणाला करून घ्यायचे ते घ्या असं म्हणत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. बीडकरांनो, ह्याच्या आधी कुणी लक्ष दिलं नाही. आता पालकमंत्री म्हणून लक्ष देतोय, पैसे आणतोय, जरा मदत करा, लगेच रस्ता करणार, सगळं करायचंय. जादूची कांडी नाही माझ्याकडे. पण तुम्ही सहकार्य करा, मी सहकार्य करेन. चालू झालं मी आपलं जातो. 2 मिनिटं थांबा ना त्यांचं. त्याच्या आधी काहीच केलं नाही, आता करायला निघालोय. सगळ्यात मोठं सिनेमा. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांना सनातन संस्थेनं मानहानीची नोटीस पाठवली आहे. चव्हाणांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांना 10 कोटींची नोटीस पाठवण्यात आली आहे. मालेगाव निकालानंतर चव्हाणांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. भगवा दहशतवाद नाही तर सनातनी दहशतवाद म्हणा असं विधान पृथ्वीराज चव्हाणांनी केलं होतं. चव्हाणांच्या या वक्तव्यानंतर वाद पेटला. त्यामुळे आता पृथ्वीराज चव्हाणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. चव्हाणांनी माफी मागावी अशी मागणी संस्थेकडनं करण्यात आली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर त्यांना आता नोटीस पाठवण्यात आलेली आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना सनातन संस्थेनं मानहानीची नोटीस पाठवली आहे आणि तीही 10 कोटींची. मालेगाव निकालानंतर
पृथ्वीराज चव्हाण यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याच संदर्भात आपण माहिती घेऊयात. आमच्या वरिष्ठ संपादक प्रीती सोमपुरा आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. प्रीतीजी, नेमकं आता सनातन संस्थेनं काय ऍक्शन घेतली आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात? न्यूज 18 लोकमतचा जे इंटरव्ह्यू होता त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाणनी अशा शब्दाचा वापर केला होता की जे हिंदू सेक्युलर टेररिझम असं नको सांगू, भगवा आतंकवाद असं शब्दाचा वापर नको करू. तर त्यांनी असं सांगितलं होतं की चिदंबरम, दिग्विजय सिंग यांनी जे आहे ते सनातनी आतंकवादी किंवा हिंदू आतंकी असं शब्दाचा वापर करायला पाहिजे होता. असं नेमकं त्यांनी स्टेटमेंट आपल्या इंटरव्ह्यू मध्ये दिलं होतं. त्या इंटरव्ह्यू नंतर आता सनातन संस्था जे आहे गोवामध्ये आहे त्यांनी एक नोटीस पाठवलेली आहे पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटीची मानहानीची नोटीस पाठवलेली आहे. आणि नोटीसमध्ये असं सांगितलेलं आहे किंवा पृथ्वीराज चव्हाण माफी मागा किंवा आम्ही तुमच्या विरोधात कोर्टात जाणार आणि डिफॉमेशन केस करणार. बिलकुल. धन्यवाद प्रीतीजी या सगळ्या माहितीसाठी. तर भगवा दहशतवाद नाही तर सनातन दहशतवाद म्हणा असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाणांचं, आणि त्यांच्या विरोधात आता सनातन संस्थेनं त्यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस पाठवली आहे. एक मोठी बातमी आहे. मंत्री गिरीश महाजन हे उत्तराखंडकडे जाण्यासाठी रवाना झालेत. महाराष्ट्रातले काही पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकलेले आहेत आणि त्यांच्या रेस्क्यू ऑपरेशनला गती देण्यासाठी मंत्री गिरीश महाजन रवाना झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महाजन हे निघालेले आहेत. ढगफुटी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथे भूस्खलन झालं. अनेक पर्यटक अडकलेत. महाराष्ट्रातले सुद्धा काही पर्यटक तिथे अडकून पडलेले आहेत. काहींचा संपर्क होत नाहीये आणि त्यासाठीच मंत्री गिरीश महाजन हे तातडीनं उत्तराखंडकडे रवाना झालेत. महाराष्ट्रातले काही पर्यटक उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी गेले होते, मात्र या आपत्तीमुळे ते तिथं अडकून पडलेत आणि या रेस्क्यू ऑपरेशनला गती देण्यासाठी म्हणून मंत्री गिरीश महाजन हे उत्तराखंडला रवाना झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाली. अनेक पर्यटक तिथं अडकून पडलेत. काही महाराष्ट्रातल्या पर्यटकांचा देखील त्यात समावेश आहे. काहींना रेस्क्यू करण्यात आलंय, मात्र काहींचा संपर्क होत नाहीये. त्यामुळे तातडीनं मंत्री गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार उत्तराखंडला रवाना झालेत. तर जळगावातनं एक आनंदाची बातमी ती म्हणजे उत्तराखंडच्या महाप्रलयामध्ये जळगावच्या धरण गावातील 15 तरुण पर्यटक हे जे बेपत्ता झाले होते, तब्बल 50 तासांहून अधिकचा काळ लोटला गेल्यानंतर त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे संपूर्ण गावात चिंतेचं वातावरण होतं. दरम्यान हे सगळे तरुण सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणांसोबत असलेल्या वाहनचालकाच्या फोनवरनं घरी फोन करून या संदर्भात या तरुणांनी माहिती दिली आहे. त्यामुळे सर्वांच्या पालकांसोबतच नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. आमची मुलं सुखरूप असल्याचा निरोप मिळाला असला तरी त्यांच्याशी आमचं एकदा बोलणं ज्यावेळेला होईल तेव्हाच आम्हाला समाधान मिळेल अशी प्रतिक्रिया नातेवाईकांनी दिली. थेट पाळधी गावातनं उत्तराखंड इथे गेलेल्या मुलांच्या ग्रामस्थ आणि नातेवाईकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय वाघमारे यांनी. 15 जणी ते सुखरूप यायला पाहिजे. संध्याकाळपर्यंत निरोप यायला पाहिजे, फोन यायला पाहिजे, आमच्याशी बोलायला पाहिजे. हेच विनंती. मात्र ते सुरक्षित आहेत असं हो, निरोप आला आहे. पण ते आम्हाला दिवसा भेटला थोडंसं, पण संध्याकाळपर्यंत आम्हाला मोबाईल बोलायला पाहिजे. तो सकाळी आम्ही मंदिरात गेलो, देवांना सांगितलं जसं आम्ही आमचे मुलं पाठवले तसे आमचे मुलं आम्हाला घरी पाहिजे. देवाने आमचं साकडं दूर केलं. आम्हाला 8 वाजेपर्यंत सोपूक निरोप पाठवला. फक्त आमचं हे म्हणणं आहे, जसे गेले तसे आमचे मुलं घरी सुखी येऊ आणि आता जिथे असेल तिथे आमचं बोलणं त्यांच्याशी व्हायला पाहिजे. आमची हीच समाधानी. आणि आमच्या दादांनी आमच्यासाठी खूप प्रयत्न केले. आम्ही दादाच्या भरोसे आहे. दादा जे करतील ते दादाच करतील. की आमच्या गावातील मुलं असं या ठिकाणी झालेली घटना आहे. त्यांचं लोकेशन त्या घटनेच्या जवळच होतं, पण त्यांनी सांगितलं की आपण चिंता करण्याची गरज नाही, आपले मुलं सुरक्षित आहे. पण जोपर्यंत आम्हाला अधिकृत कॉल येत नव्हता तोपर्यंत आम्ही परिवारापर्यंत निरोप पोहोचवू शकत नव्हते. सकाळी बातमी कळाली आणि यादी आमच्यापर्यंत आल्यानंतर सगळ्या गावात थोडं आनंदी वातावरण आहे. पण परिवाराचं म्हणणं आहे की सगळ्यांशी ज्यावेळेस व्हिडिओ कॉलने किंवा ऑडिओ कॉलने जर सगळ्यांचं बोलणं झालं आई वडिलांशी तर नक्कीच जी थोडी चिंता त्यांची बाकी ती चिंता मुक्त होईल. या बातमीचा इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.